काल विशाळगड आणि गजापूर गाव या ठिकाणी ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेत आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल केलेले आहेत. अंदाजे 400 ते 500 लोकांवर हे 4ही मिळून गुन्हे आहेत. प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी कलमे आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी उपलब्ध असणारे महसूल विभागाचे पोलीस विभागाचे कॅमेरे पडताळणे, विविध अँगलनं सर्व गुन्ह्यातील आरोपींची नावं निष्पन्न करणं आणि त्यानुसार आरोपींना अटक करणं यासाठी वेगवेगळी 8 पथकं बनवण्यात झालेली आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. आज या गुन्ह्यात 21 आरोपींना अटक झाली होती. त्यांना माननीय न्यायालयात आम्ही सादर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि अजून काही आरोपींचा शोध विविध माध्यमातून सुरू आहे. साधारण नुकसान किती झालंय त्या ठिकाणी काही पंचनामा झालाय का काय आकडेवारी समोर येते? नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीबद्दल आपल्याला फायनल आकडा समजेल. नुकसानीचे पंचनामे दोन्ही बाजूनी सुरू आहेत. महसूल विभागही करत आहे आणि पोलीस विभाग यामध्ये निश्चितपणे काही पोलीस अधिकारी जखमी आहेत. त्यांच्या वैद्यकीय तपासण्या झालेल्या आहेत आणि त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा समाविष्ट केलेले आहेत. काही प्रमुख संशय यामधले कोण आहेत की ज्यांच्या चिथावणीमुळे किंवा ज्यांच्या आवाहनामुळे त्या ठिकाणी हा सगळा जमाव जमला? प्रेस नोट दिलेली, त्या प्रेस नोट आहेत, त्यात प्रेस नोटमध्ये नाव आहेत सगळी. काही गोष्टी हो येस, त्यासाठी वेगवेगळ्या 8 टीम मगाशीच मी सांगितलं त्यांना आयडेंटिफाय करणं आणि अटक करणं, शोध घेणं, त्यांचं लोकेशन ठाव ठिकाणा निश्चित करणं त्यासाठी वेगवेगळ्या 8 टीम प्रयत्न करत आहेत आणि त्यानुसार आपल्याला काही 500-600 किलोमीटरवरच्या लोकांची सुद्धा नावं म्हणून संशयित म्हणून नावं निष्पन्न होत आहेत. ते सावध होऊ नयेत म्हणून आम्ही कोणाचंही नाव कुठेही घेत नाही.